अकॅडमीमध्ये आपल्याच परिसरात 2-3 महिने ज्याचा वावर होता तो विद्यार्थी आज पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालाय, त्याचं नाव आलंय, तो भरती झालाय. तर तो भरती होण्यापाठीमागचं जर त्याचा आपण सगळे प्रयत्न जर पाहिले तर तुम्ही आधी जसं तुम्ही इथं सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून बसलाय तशा पद्धतीचाच तो होता. तो आला तेव्हा आम्ही त्याची एकाग्रता पाहिली की तो इतर मुलांच्या प्रमाणे इकडं तिकडं त्याचं मन गुंतत नव्हतं, तर सदा त्याचं लक्ष कशात असायचं, अभ्यासात असायचं. त्याच्यामध्ये सातत्य होतं. त्या सातत्याचा परिणाम आज असा आहे की एक म्हणता त्याचं 2 ठिकाणी त्याचं काम झालंय, पोलीस चालक आणि पोलीस कॉन्स्टेबल. तर बघा अशा पद्धतीचे ऑप्शन तुमच्या पुढे पाहिजेत. आपण आता एक टार्गेट केले, प्रत्येक मुलांनी 4 ते 5 फॉर्म भरले. असं तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे की बाबा माझं कारागृहामध्ये झालं पाहिजे, माझं कॉन्स्टेबलला झालं पाहिजे, माझं चालकला झालं पाहिजे आणि माझ्या पुढे असे ऑप्शन पाहिजेत की मी इकडे जाऊ, मी इकडे जाऊ, का मी इकडे जाऊ. म्हणजे तुमच्या पुढे आता जो बसलेला अक्षय आहे तो आता तो पोलीस वर्दीमध्ये काही दिवसातच तुमच्या पुढे दिसणार आहे किंवा त्याला आता पोलीस वर्दी मिळाली. अशा पद्धतीची वर्दी ही तुम्हाला मिळाली पाहिजे. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की पैसा कुणीही मिळवतो, पण जो रुबाब आहे, जो रुतबा आहे तो तुम्हाला विकत घेता येत नाही. तो विकत मिळतो तो फक्त तुमच्या परिश्रमाच्या जोरावर. आणि परिश्रम तुम्ही जे केलाय त्याचं फळ अक्षयला मिळाले की त्याच्या अंगावर आता वर्दी आली आणि ह्या वर्दीला किंमत आहे, ह्या वर्दीला मान आहे. आपण जर आता पाहिलं समाजामध्ये गेलो तर बघा आता सगळीकडे गणपती उत्सव जोरात चालू आहे. अशा वेळेस पोलिसांची ड्युटी लागली की आपण 2 पावलं पुढे जायच्या ऐवजी त्यांना बघून 2 पावलं पाठीमागं सरवतो. का तर त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यांच्या हातामध्ये नियम आहेत आणि त्या नियमानुसार मग ते आपल्याला कोणत्याही पद्धतीचं कलम लावून म्हणजे आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल आपल्याला ते शिक्षा देऊ शकतात. अशा पद्धतीचं समाजामध्ये तुम्ही काहीतरी एक आदर्श नागरिक, आदर्श घटक बना की तुम्हाला बघून 4 लोकांच्या मध्ये तशा पद्धतीची जागृती आली पाहिजे की बाबा हा मला सुद्धा अक्षय सारखं आता भरती व्हायचं आहे, मला अक्षय सारखं सुद्धा काय करायचं आहे की पोलीस मध्ये जायचं. हेतू एवढाच आहे की तुम्ही आता कष्ट केला की वयाच्या 58 वर्षापर्यंत तुम्हाला कशाचाही त्रास नाही. तुम्हाला गव्हर्नमेंट आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतोय, महाराष्ट्रामधल्या सर्व लोकांचं एकच ध्येय असते की काय पण होऊ दे, आई वडील बघा आपली आजी आजोबा सरकारी नोकरी. खास करून मुलींच्या मध्ये हा विषय असतात की जेव्हा मुलींना स्थळ बघायला चालू होतात तेव्हा मुलींच्या आई वडिलांची अशी अपेक्षा असते की बाबा आमचा होणारा जावई हा सरकारी नोकरीदार असावा. का असावा? सगळ्या फॅसिलिटी. माणसाकडे जर पैसा असेल ना तर मी तुम्हाला परमाकाशी सांगितली, जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल की तुमच्यावर कोणतेही संकट येऊ दे, काही येऊ दे, तुम्ही त्याच्यातून आपसूक बाहेर येता. आणि हेच ते तुमचं वय आहे. आता जी मी म्हण तुम्हाला सांगितली की विशी काय ज्ञान आणि तिशी काय धन, की वय ठरले की ह्या वयापर्यंत शिक्षण घ्यायचं आहे आणि ह्या वयानंतर तुम्ही पैसा कमवायचा आहे. हे पैसा कमवणार तुम्ही आहेत, प्रश्नच नाही. पण मी जसं सांगितलं की ज्या रुबाब तुमच्या ह्या वर्दीला आहे तो कुठंच नाही. जसं की आता अक्षय मॅडमनी सांगितलं की ह्या आपल्या पंचशील अकॅडमीमध्ये की मला सुद्धा म्हणजे 101% खात्री आहे की इथं आलेल्या विद्यार्थ्याला इथं काहीच कमी पडत नाही, काहीही कमी पडत नाही. एका छताखाली सगळ्या गोष्टी आहेत. तरी पण तुमच्यातली जी एनर्जी आहे की तुम्ही एनर्जी पासून थोडं लांब गेलाय, तुमच्यामध्ये ती आहे, तुमच्यामध्ये ते गुण आहेत. त्या गुणांना, सुप्त गुणांना तुम्ही बाहेर काढा आणि आपण बाबा की ह्याच्यामध्ये झोकून देऊन प्रयत्न करा की माझं येणाऱ्या भरतीमध्ये काम झालंच पाहिजे. अशा पद्धतीचे प्रयत्न तुम्ही चालू ठेवा. 100% तुमचं काम होतंय म्हणजे होतंय. पोलीस म्हणजे असं आहे काय, मी तुम्हाला नेहमी सांगते की 5वी ते 10वी पर्यंत सिलेबस आहे. मराठी 5वी ते 10वी पर्यंत आहे, बुद्धिमत्ता आणि गणित 5वी ते 10वी पर्यंत आहे. फक्त प्रश्न जीकेच आहे, ते तुम्ही फक्त प्रश्न वाचायचे आहे. असं काय सिलेबस आहे सांगा. आणि मला नाही वाटत की इथं कोणत्याही पद्धतीची कमतरता भासेल असं काय आहे. तुम्ही आल्यापासून जाईपर्यंत फिजिकल 1 नंबर होते. लेखीचं तुम्ही काही विचारा, कुणालाही, मॅडमला विचारा, मला विचारा. असं आम्ही कधी तुम्हाला टाळलंय का की बाबा आमच्याकडे काही म्हणत, आमच्याकडे काय वेळ नाही. आम्ही स्वतःहून तुम्हाला बोलवत असतो. तुम्हाला महिन्याला तुम्ही 7,000 5,000 जी फी भरून तुम्ही इथं येताय ते तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज काय. जसं की आता आज अक्षयने करून दाखवलेला. आता गावामध्ये गेल्यानंतर बघा पोलीस ज्यांचं तुम्ही जर प्रवास केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आता जो 22 जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस भरती झाली आणि जिथं जिथं पोलीस भरती झाली त्या गावातून जी विद्यार्थी सिलेक्ट झाल्यात त्यांचे मोठ्याच्या मोठे पोस्टर करून चौकात लावले. मग तुम्ही तुमचा विचार करू नका, तुमच्या आई वडिलांचा विचार करून करा की तुमच्या आई वडिलांची छाती किती फुलून येत असेल की माझा मुलगा आज या वर्दीत आहे,
वर्दीला किंमत आहे, वर्दीला मान आहे. जसं की आता अक्षयला तुमच्याकडे हे करून दाखवलेलंच आहे. मी काही जास्त बोलत नाही. अक्षयला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. पंचशील करिअर अकॅडमीकडून, आमच्या स्टाफकडून, सरांच्याकडून, सगळ्यांच्याकडून अक्षयला पुढचं आयुष्य खूप चांगलं जाऊ दे. तो प्रामाणिकपणे इथून पुढचं कर्तव्य बजावू दे. आणि अशा पद्धतीनं आपल्या अकॅडमीतून 2024ला ज्यांनी फॉर्म भरलाय ते सगळे विद्यार्थी भरती होऊ द्यात. असंच तुम्ही तुमचं नाव, तुमच्या आई वडिलांचं नाव, अकॅडमीचं नाव रोशन करून एक समाजाचा उत्तम आदर्श नागरिक घडावा, हीच इच्छा, ह्या शुभेच्छा. धन्यवाद.